श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, रविवार हा आळसाचाच दिवस आपण म्हणतो, कारण बऱ्याच वेळेस आपण कामं जरी खूप सारी करत असलो तरीसुद्धा रविवारी आळसाचाच दिवस म्हणून ओळखतो आणि थोडंसं निवांतच आपण सगळी कामं करतो. असंच आम्हाला रविवार असा घालवायचा होता म्हणून आम्ही सेकंड सॅटर्डेची सुट्टी होती. पिऊला थोडंसं गार्डनला घेऊन जायचं होतं, डीमार्टला जायचं होतं आणि थोडंसं आहोंची इच्छा होती की एका हॉटेलमध्ये आम्हाला जीव घालायचं. तर मग ही सगळी कामं करण्यासाठी आम्ही सॅटर्डेला निघालो. पण हॉटेलमध्ये थोडंसं जेवणासाठी वेळ होता, त्यामुळं मग आम्ही तिथं गार्डन शोधत होतो. गार्डन शोधता शोधता रस्त्यामध्ये ही छान सजवलेली अशी गाडी दिसली आणि पिऊनी म्हटली की मला त्यात बसायचं आहे, तर एक व्हिडिओ घे मम्मा. तर मग ते परमिशन घेतली त्या गाडीच्या मालकाची आणि तिला त्यात बसवलं, थोडंसं शूट घेतलं आणि त्यानंतर मग जवळच गार्डन होतं. त्या गार्डनमध्ये पिऊला म्हणजे खेळण्यासाठी घेऊन गेलो. तर मग छानपैकी पिऊ झोका खेळली, स्लाईड खेळले. पण तिची इच्छा होती की मम्मी आणि डॅडीनी दोघांनी पण एकत्र झोका देताना आपल्याला फोटो सेशन करायचं आहे, पण ही गोष्ट आमच्या लक्षातच आली नाही. आणि मग पहिल्यांदा आहोंनी झोका दिला आणि तिचं ते म्हणणं ऐकून नंतर मला वाटलं की ती मला म्हणते म्हणून मग मी झोका दिला. आणि त्यानंतर मग आहो म्हटले की चला दोघींचं पण फोटो सेशन करतो, दोघी पण झोक्यामध्ये बसून घ्या. पण झोका खूप लहान होता म्हणून मग मला ते नकोसं वाटलं आणि मग मी तिच्यासोबत थोडेसे फोटो शूट केले आणि मग तिने सांगितलं की नाही आपण तिघांचं फोटो सेशन करूयात. तर मग चला म्हटलं की आम्ही दोघांनी तिला छान झोका दिला आणि आमचं फोटो सेशन आणि व्हिडिओ पण करून घेतले. त्यानंतर ती छान स्लाईड वगैरे खेळली. थोड्या वेळ खेळणं झालं की मग म्हणजे थोडी थकलेलीच होती, कारण म्हणजे स्लाईड खेळणं, झोका खेळणं बऱ्याच वेळ खेळण्यात आलेला होता. आणि मग त्यानंतर रोडच्या एका साईडला गार्डन आणि दुसऱ्या साईडला गणेश मंदिर होतं. परंतु गणेश मंदिराचं बंद करण्याचा टाईम झालेला, पण आम्ही तेवढ्यात गेलोत आणि मग महाराजांनी लॉक उघडला. त्यांना सांगितलं की आम्हाला व्हिडिओ शूट करायचा आहे. तर मग त्यांनी लॉक काढून दिला आणि झालं असं की नंतर बरेच जण आले आणि त्यांनासुद्धा दर्शनाचा लाभ मिळाला आणि आम्ही छान बाप्पांचं दर्शन घेतलं. आणि मग पुढच्या कार्यक्रमाची आमची श्री गणेशा झाली समजा. तर नंतर मग हॉटेलमध्ये गेलोत आणि छान जेवण केलोत. आहोंची खूप दिवसांची इच्छा होती आम्हाला तिथं जीव घालण्याची, तर ती आहोंनी पूर्ण केली. आता भरपेट जेवण झालं तर थोडंसं रेस्ट करणं आवश्यकच असतं, कारण एवढं पोटभर जेवण झालेलं होतं. त्यामुळं मग डीमार्टमध्ये काही फिरणं शक्य नव्हतं, कारण डीमार्टची खरेदी म्हटलं की अर्धे पाय आधीच बाहेरच गळून जातात. तर मग आम्ही म्हटलं की चला थोड्या वेळ आपण रेस्ट करूयात. तर गार्डनमध्ये मग आम्ही थोडा वेळ रेस्ट केले आणि मग थोडं पिहू खेळलीसुद्धा. आणि मग ह्या गार्डनच्या बाजूलाच डीमार्क आहे, तर मग आम्ही त्या डीमार्कमध्ये गेलोत. पिऊचं फोटो सेशन वगैरे झालं आणि डीमार्कमध्ये गेलोत. खूप सारी खरेदी केली आणि खरेदी केल्यानंतर मग थकून गेलेली पिहू जेव्हा बाहेर आली तेव्हा पिहूचे रिॲक्शन पहा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला पण विसरू नका. श्री स्वामी समर्थ.